लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात उत्तम कामगिरी करत 30 जागा मिळवल्या। पण मात्र यानंतर लगेचच मवियाच्या नेत्यांना जास्त जागांवर किंवा स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याचे वेध लागले आणि यामुळे विधानसभेपूर्वी मविया फुटते की काय अशी शंका होती। मात्र आता मवियाच्या नेत्यांनी एकत्र येत ही दोस्ती तुटायची नाही असं म्हणत विधानसभा निवडणूक एकत्रितच लढण्याचं जाहीर केलंय। येणारी विधानसभा सुद्धा जे लोक आमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही 3 पक्ष तर आहोतच, पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या सोबतीला त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत। विधानसभेची निवडणूक अशा प्रकारचं आघाडी, जनसंघटना, महाविकास आघाडी सगळे त्या प्रकारे लोकसभेची निवडणूक लढली, त्या प्रकारे त्याच ताकदीने किंवा त्याच्यापेक्षा अधिक ताकदीने विधानसभेची निवडणूक लढणार आहे। तुझा गळा माझा गळा अशी ही मविया नेत्यांची वक्तव्य। तुम्हाला वाटेल काय ही एकजूट, काय हा निर्धार। मात्र 4 जूनला निकाल लागल्यापासून मवियाचे नेते स्वबळाचे कसे शड्डू ठोकत होते। 85 जागांपासून ते 288 जागांपर्यंत लढण्याची, जिंकण्याची कशी बतावणी करत होते तेही पहा। इथे कोणी लहान आणि मोठा भाऊ नाहीये। प्रश्न तो नाही, महाराष्ट्रामध्ये शिवसेनाच राहील। पण आम्ही मागच्या वेळेस राज्यातल्या 48 लोकसभेमध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी संघटना तयारी केलेली होती। त्याचा फायदा आमच्या मित्रपक्षालाही झाला, त्यांचा आम्हालाही झाला आणि आताही आम्ही 288 जागेवर आमचं संघटनात्मक काम सुरू झालेलं आहे। पुढच्या डिसेंबरला पवार साहेबांचं वय 85 होणार आहे। त्यामुळे इथं असलेल्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, इथं असलेल्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की महाविकास आघाडीमध्ये लढत असताना जे काही सीट आपल्याला मिळतील, फक्त पक्ष म्हणून बोलायचं झालं तर पवार साहेबांच्या येणाऱ्या वाढदिवसाला कमीत कमी 85 आमदार हे आपल्याला द्यायचे, हे त्या ठिकाणी निश्चय आपण सर्वांनी मनामध्ये ठेवावा। ऐकलत, लोकसभा निवडणुकीत राज्यात बरी कामगिरी काय केली तर मवियातील प्रत्येक पक्ष आपापल्या तलवारी परजू लागला। प्रत्येकालाच विधानसभा निवडणुकीनंतरचं मुख्यमंत्रीपद दिसू लागलं। त्यातही राष्ट्रवादीनं कधीच मुख्यमंत्रीपद न घेतल्यानं आणि काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्याला 10 वर्ष उलटल्यानं या दोन्ही पक्षांना राज्यातील नव्या राजकीय परिस्थितीत आता मुख्यमंत्री आपलाच असावा असं वाटत असावं। काय आहे ही राजकीय परिस्थिती? यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम ठरला। 17 जागा लढवून त्यांनी 13 जिंकल्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 10 जागा लढवून 8 जिंकल्या। ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र 21 जागा लढवून 9 जिंकल्या। मतटक्का काँग्रेस 16.92%, राष्ट्रवादी पवार 10.27%, शिवसेना ठाकरे 16.72%। याशिवाय सांगलीतील अपक्ष विशाल पाटील यांनी आपला पाठिंबा काँग्रेसला दिल्यानं काँग्रेसचा आकडा 14 झाला। साताऱ्यात शशिकांत शिंदे यांचा पराभव ज्या 35,000 मतांच्या फरकानं झाला, ती मतं तुतारी सारख्याच चिन्हाच्या उमेदवारानं घेतल्याचं स्पष्ट झालं। एका लोकसभा मतदारसंघात आमदारकीच्या 6 जागा असतात। या न्यायानं मविया 155 जागांच्या आसपास पुढे असल्याचं चित्र किमान कागदावर तरी दिसतं। या जोडीला 2019च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास भाजप 105 जागा, शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44 आणि अन्य 29 अशा या जागा आल्या होत्या। म्हणजेच भाजपचा बोलबाला असतानाही आजच्या मवियाच्या 3ही पक्षांची स्थिती तेव्हा बरी होती। त्यामुळे यंदा महायुतीला बसलेला फटका, मवियाच्या आलेल्या जागा, बदललेली जनभावना आणि वंचित, MIM, रासप, स्वाभिमानी अशा पक्षांची पिछेहाट यामुळे मवियातील 3ही पक्ष किमान 60-70 जागा मिळवूच असं गणित मांडतायत। त्यामुळे अधिकाधिक जागा लढवायच्या आणि अधिकाधिक जिंकायच्या असा या तिघांचा साधा अजेंडा आहे। मात्र भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी मतटक्क्याची वेगळीच बाजू मांडल्यानं मविया थोडी भानावर आली असावी। 27.84 आणि त्याच्यावर आम्हाला 23 जागा होत्या। यावेळी आम्हाला 26.17 म्हणजे 1.5% कमी आमची मतं कमी झाली आहेत। 1.5% कमी आहे। आमच्या जागा या 9 वर आलेल्या आहेत। काँग्रेसला 16.41 मतं होती, 1 जागा होती त्यांची। 16.41 वरून आता त्यांची मतं झाली 17% आणि त्यांच्या जागा झाल्या 13। फक्त 1.5-2% मतदान आपल्या बाजूने वाढल्यास विधानसभा निवडणूक आपलीच आहे। भाजपच्या सुमारे 30 जागा 3 ते 5 हजारांच्या फरकानं गेल्या हे फडणवीसांचं निरीक्षण वास्तव मांडणार आहे।
हे वास्तव जसं फडणवीसांना माहिती आहे तसंच मवियाच्या पक्षश्रेष्ठींनाही माहीत असणारच। त्यामुळेच अन्य नेत्यांच्या वक्तव्यांनी मवियाच्या एकीबद्दल संभ्रम निर्माण होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी हे तीनही पक्ष मविया म्हणूनच विधानसभा लढवतील हे स्पष्ट केलं। अर्थात अजून जागा वाटप, उमेदवारी, बंडखोरी, पक्षांतर हे टप्पे बाकी आहेत। तेव्हा मवियाच्या एकीच्या अनेक परीक्षा होणार हे नक्की। ओम देशमुख, पुढारी न्यूज।